नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सिंह राशीकडे जाऊया। पूर्ण महिन्याचं भविष्य पाहायचं आहे आपल्याला 20 जून ते 19 जुलै। सिंह राशी अतिशय स्वतंत्र वृत्ती तरी परोपकार करणारी रास आहे। यांना सगळी नाती अतिशय स्वच्छ असावीत असं वाटतं। एंटरटेनमेंट ही महत्त्वाची गोष्ट असते कामाबरोबरच आयुष्यामध्ये। उद्योजकांसाठी जूनचा तिसरा आठवडा 20 जून पासून आणि जुलैचाही तिसरा आठवडा मनाप्रमाणे काम होईल। शुक्राची साथ आहे 8 जून पासून जुलैच्या शेवटपर्यंत। मौज मजा काम दोन्ही कराल। एंटरटेनमेंट क्षेत्रात असणारे लोक, कला क्षेत्रात असणारे लोक 16 जुलैपर्यंत सर्व आजूबाजूच्या लोकात खूप लोकप्रियता मिळवणार। रवीची ती आवश्यकता आहे। नोकरदार लोकांना मंगळाच्या शुभभ्रमणाने 20 जून पासून खूप लीडरशिप नोकरीमध्ये मिळणार आहे आणि सगळ्या मित्रमंडळीमध्ये वाहवा होणार आहे। बाहेरच्या जगातलं रेकॉग्निशन तुम्हाला फार हवं असतं, ते मिळाल्यावर तुम्ही खुश राहता। राहू तुमच्या राशीवर बघतोय, 4 जुलैनंतर शुक्रावरही दृष्टी टाकतोय। नोकरीत किंवा व्यवसायात वेगळं काहीतरी क्रिएटिव्ह करायची संधी आहे, पण जरा जास्त गोष्टींची माहिती करून घेऊन पाऊल सावधपणे पुढे टाका। चंद्रावरून केतू जातोय तेव्हा केशरी रंगाच्या गणपतीची आराधना मनाला बळ देईल। शनी तुमचा मित्र नाही, तो अष्टमात आहे। नवीन संधी घेण्यापेक्षा आहे तेच पक्के करणारा आणि त्याची दशमावर दृष्टी आहे। 20 जून पासून तो मंगळाकडेही बघतो आहे, त्यामुळे संमिश्र फळ कामाचं जरा उशिराने मिळेल। कुटुंबस्थानामध्ये शनीची दृष्टी कुटुंबस्थानावर आहे, पण तुमच्या राशीचा मित्र गुरु याची त्या शनीवर दृष्टी आहे आणि ती सुद्धा मीनेमध्ये दृष्टी आहे। त्यामुळे त्याच्या घरी असलेल्या पाहुण्या शनीवर हा शनी फार तुम्हाला त्रास देणार नाही। नात्यामध्ये जरा पॉझिटिव्हनेस कुटुंबामधला कमी करा। गृहिणींना चतुर्थावर गुरुची दृष्टी आहे, ती सुद्धा कर्क राशीतून व्ययामधून, त्यामुळे घराचं स्वप्न साकार होणाऱ्या गोष्टींची सुरुवात होईल। मंगळाची समोरून दृष्टी आहे, जमिनीवरचं घर बांधू शकता। व्ययामधून बुध गुरु शुक्र असे 3 शुभग्रह षष्ठाशी अधियोग करतायत। रास राजाची आहे, अर्थात प्रजेचा हितदक्ष माणूस अशी जो उच्च पदावर असलेली व्यक्ती आहे आणि ज्या गृहिणी घरामध्ये स्वतःची सत्ता चालवतात त्यांना हा चांगलाच योग आहे। अनेक कामं घरातल्यांसाठी बाहेरच्या लोकांसाठी हिताची तुमच्या हातून घडतील। विद्यार्थ्यांसाठी 7 जुलैपासून बुध आणि रवी लाभामध्ये बुधादित्य योग करतोय। सगळ्या ठिकाणी मित्र परिवार नातेवाईक सगळ्यांशी सुसंवाद असेल। विवाह योगासाठी थोडा धीर धरा। दिवाळीच्या आसपास एखादं चांगलं प्रपोजल येईल, पण त्यावर गोष्टी घडण्यासाठी 2027 मात्र उजाडेल। जून महिना कायद्याच्या कामातही सगळ्यांसाठीच हा गुरु चांगला आहे। जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सरकारी कामांसाठी चांगला आठवडा आहे। ज्यांना संतती संभव आहे, मिथुनेच्या गुरुमध्ये ही संधी प्राप्त झाली आहे, त्यांना 7 जुलैच्या वक्री बुधाच्या भ्रमणामध्ये जरा त्यांनी सांभाळून राहावं। नोव्हेंबरमध्ये राहू षष्ठात जाईल आणि गुरु व्ययातच आहे। परदेशवारीची काहीशी संधी आलेली आहे। आता आपण वयोगटाप्रमाणे पुढे जाऊया। 20 ते 40 या तरुण वर्गासाठी उच्चीचा गुरु 16 जून पर्यंत खूप कामांच्या संधी आणतोय। फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्यांना खूप चांगल्या संधी येत आहेत। फक्त पोटाचं आरोग्य मात्र थोडं सांभाळा, कारण सीझन बदलतोय। पचनाच्या तक्रारींचं वेळेवरच निराकरण करा। 40 ते 60 या तरुण आणि अनुभवी लोकांसाठी गुरु तुमच्या मुलं आणि वर्क कल्चर या दोन्हीकडे दृष्टी टाकतोय। तुमचा मित्र आहे गुरु आणि तुमच्या लग्नकुंडलीचा तो राजयोग करणार आहे, त्यामुळे कामाचा व्याप वाढणार आहे, कारण गुरु प्रसरणाचा कारक आहे। परिणामांचं प्रसरण करतो, तो विंडफॉल गेन देईल। पण आता 60च्या जवळच्या व्यक्ती खरं समाधान शोधतात, ते समाधान गुरु त्यांना देणार आहे। जवळच्या तुम्हाला ज्या जवळच्या गोष्टी म्हणजे जवळची स्थानं अशी असतात की जिथे जाऊन तुम्हाला मनशांती मिळेल, किंवा ज्या ऑकल्ट विषयामध्ये तुमचं मन रमतं ते शिकायची संधी गुरु देतोय आणि तसं परोपकाराचं कामही तो करून घेईल। 60च्या पुढच्या लोकांच्यासाठी नेहमीच उत्साही आणि आरोग्याचं वरदान अशी ही रास आहे। रवीची आत्माकारक रवीची गुरु शुक्र रवी तुम्हाला अध्यात्म मार्गामध्ये नवीन काही स्वतःच्या मनाने क्रिएटिव्ह करण्याची कामं करवून घेणार आहेत।
प्रवचनकार, कवी, भविष्यशास्त्रावर बोलणारे यांना चांगल्या संधी येतील. आयुष्याचा आपल्या काहीतरी उपयोग दुसऱ्याला आपल्याकडून होतो आहे याचं समाधान तुम्हाला मिळेल आणि या वयात तेच हवं असतं, नाही का? या राशीच्या नक्षत्रांसाठी बघूया. मघा नक्षत्र केतूचं, पूर्वा नक्षत्र शुक्राचं आणि उत्तरा नक्षत्र रवीचं. मघा नक्षत्राच्या लोकांना 20 जून आरोग्यदायी आहे. धनप्राप्तीचे योग आहेत 21 जून 17 जुलै. 2 जुलैला गृहसौख्यासाठी खूप चांगलं आहे. संघर्ष करून चांगलं फळ देणारे दिवस आहेत 25 जून, 5 जुलै, 13 जुलै. पूर्वा नक्षत्रासाठी आरोग्य चांगलं ठेवतील 20 जून आणि 17 जुलै. गृहसौख्याचे दिवस आहेत 24 जून, 2 जुलै. संघर्षामधून चांगलं फळ देणारे दिवस आहेत 26 जून, 14 जुलै आणि धनप्राप्तीचे योग आहेत 18 जुलै. उत्तरा नक्षत्रासाठी गृहसौख्याचे दिवस आहेत 25 जून, 5 जुलै, 13 जुलै. 18 जुलै आणि 1 जुलैला खूप आरोग्य चांगलं राहील. धनप्राप्ती होईल 2 जुलैला. सर्व आघाड्यांवर तुम्ही राजाची रास असल्यामुळे जिथे जिथे चांगलं मिळतं त्या सगळ्या गोष्टींना रेकॉग्निशन तुम्हाला लागतं आणि ते तुम्हाला ह्या संपूर्ण महिन्यामध्ये 2 प्रकारचा देणार आहे. 2 वेळचे रवी, जो जूनमधला आणि जुलैमधला. त्याच्यामुळे आरोग्याचे जे प्रश्न आहेत तेवढे फक्त सोडवलेत, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं तर तुम्हाला सगळा महिना चांगला जाणार आहे. बघा तुम्हाला कसं वाटतंय माझं भविष्य, अनुभवा, मला अभिप्राय कळवा. तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहते. तोपर्यंत आपण पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.